आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही चर्चा ऐकलीच असेल की आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे आणि त्या निर्णयानुसार ओपनची जी जागा आहे ती कॅटेगरीमधल्या उमेदवाराला दिली जाणार नाही, ती ओपनच्या उमेदवारासाठीच राहील. तर पहा नेमकं खरंच असं आहे का? तर असं नाही. इथे आपण अगदी कमी मिनिटांमध्ये आपण हे समजून घेऊ की नेमकं कोर्टाची बाजू काय आहे आणि कोर्टाने काय निर्णय दिला. तर झालं काय होतं, आपल्याला डिटेलमध्ये पार्श्वभूमी पाहण्याची आवश्यकता नाही, अगदी थोडक्यात देखील तुम्ही समजावून घेऊ शकता. ओबीसीमधले काही उमेदवार होते, त्यांनी फॉर्म भरला. जसं की तुम्हाला माहीत आहे, जीडीचा जर तुम्ही फॉर्म भरत असाल, तर 23 वर्ष वय हे ओपनच्या उमेदवारांना लागत असतं. जर तुम्ही ओबीसीमधून येत असाल, तर 3 वर्षाची सूट तुम्हाला मिळते. म्हणजे 26 वर्ष वयापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आता इथे जे काही उमेदवार 24 वर्षाचे, 25 वर्षाचे आणि 26 वर्षाचे असतील, त्यांनी ओबीसीमधून फॉर्म भरला, कारण की ते ओपनमधून फॉर्म भरण्यास पात्र नव्हते. त्यांनी ओबीसीचं रिझर्व्हेशन घेतलं आणि त्याच अंतर्गत त्यांनी फॉर्म भरला आणि त्यांनी पेपरसुद्धा दिला. त्यांना जे मार्क्स मिळाले ते ओपनच्या उमेदवारापेक्षा जास्त मिळालेले आहेत. म्हणजे जे ओपनचे उमेदवार होते त्यांच्यापेक्षा जास्त मार्क्स हे ओबीसीमधल्या उमेदवाराला मिळाले. आता ओबीसीमधल्या उमेदवारांचं म्हणणं असं आहे की आमची निवड ही ओपनमधून का झाली नाही? कारण की ओबीसीचा कट ऑफ हा जास्त गेला. त्या ओबीसी कॅटेगरीमधल्या उमेदवारांनी जास्त मार्क्स मिळवले, म्हणून त्यांचा कट ऑफ जो आहे तो ओपनपेक्षाही जास्त लागलेला आहे. आणि त्याच उमेदवारांचं म्हणणं असं आहे की आम्ही ओपनचे मार्क्स जे आहे किंवा ओपनचा जो कट ऑफ आहे तो क्वालिफाय केला, तर आमची निवड ही ओपन कॅटेगरीमधून का झाली नाही? सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला? सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की तुम्हाला जर ओपन कॅटेगरीमधून निवड व्हायची असेल, तर तुम्ही कोणत्याही रिलॅक्सेशनचा लाभ घेतलेला नसावा. आता इथे या उमेदवारांनी काय केलेलं आहे, वय वर्ष ओपनसाठी आहे फक्त 23 आणि हे उमेदवार आहेत 24 आणि 25 आणि 26 वर्षाचे. म्हणजे त्यांची जी ओपनची वयोमर्यादा आहे ती ऑलरेडी त्यांनी क्रॉस केलेली आहे आणि ते रिझर्व्हेशनमुळे इथे या ठिकाणी फॉर्म भरू शकले. कारण की रिझर्व्हेशनमुळे त्यांना वयामध्ये सूट मिळाली आणि त्याच कारणाने त्यांनी फॉर्म भरला. आता त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ओपनमधून जागा द्या. तर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की ते शक्य नाही. तुम्ही ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरला आहे, जर तुम्ही एखाद्या रिलॅक्सेशनचं, मग ते एजमध्ये असो, हाईटमध्ये असो, चेस्टमध्ये असो किंवा कोणतीही सवलत जर तुम्ही घेतली, तर तुमची त्या विशिष्ट कॅटेगरीमधूनच निवड केली जाईल. जर तुम्ही कोणतीही सवलत घेतली नाही आणि ओपनसाठी जर तुम्ही पात्र असले पूर्णरित्या, तर तुम्हाला ओपनमधून सुद्धा सीट मिळू शकते. हा याचा दुसरा पैलू जो आहे त्यावर जास्त डिस्कस होताना आपल्याला दिसत नाही. म्हणूनच पहा विद्यार्थी मित्रांनो, असं नाही की कॅटेगरीमधल्या उमेदवाराची निवड ही ओपन होणार नाही. जर तो ओपनमधून त्याने कट ऑफ काढला आणि कोणत्याही रिलॅक्सेशनचा लाभ जर त्याने घेतला नाही, तर नक्कीच त्याला ओपनची जागासुद्धा मिळू शकते आणि ऑलरेडी असं होत आलेलं आहे. यावर फक्त आता कोर्टाने निर्णय दिला. तर पहा इथे दोन्ही बाजू आपण जाणून घेतल्या. कोर्टाने फक्त हे स्पष्ट केलेलं आहे या निकालामधून की जर तुम्ही रिलॅक्सेशनचा लाभ घेतला, तर तुमची त्याच कॅटेगरीमधून निवड होईल आणि जर तुम्ही कोणतंही रिलॅक्सेशन वगैरे घेतलं नाही, ओपनमध्ये निवड होण्यासाठी जर तुम्ही योग्यरित्या फिट असले, पूर्ण वयात बसत असले आणि कोणत्याही रिलॅक्सेशनचा लाभ घेत नसले, तर नक्की तुमची ओपनमधूनही निवड होऊ शकते. हे त्यांनी स्पष्ट केलेलं नसलं तरी ते स्पष्टरित्या आपल्याला दिसू शकते.